स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 2 सूर्य चंद्र व पृथ्वी। प्रश्न पहिला, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। 1. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो। उत्तर चूक। दुरुस्त विधान, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो। 2. पौर्णिमेत चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो। उत्तर चूक। दुरुस्त विधान, पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचा सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो। 3. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत असते। उत्तर चूक। दुरुस्त विधान, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही। चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते। 4. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते। उत्तर चूक। दुरुस्त विधान, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 2दा छेदते। 5. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे। उत्तर चूक। सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही। सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य ठरते। 6. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकण आकृती सूर्यग्रहण होते। चूक। दुरुस्त विधान, चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकण आकृती सूर्यग्रहण होते। प्रश्न 2, योग्य पर्याय निवडा। 1. सूर्यग्रहण। उत्तर पर्याय क्रमांक आ। 2. कंकण आकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब। उत्तर आकृती क्रमांक 2आ। 3. चंद्राची अपभू स्थिती। उत्तर पर्याय क्रमांक 1अ। प्रश्न 3, पुढील तक्ता पूर्ण करा। तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, ग्रहणाचे प्रकार, तिथी दिवस, चंद्रग्रहण, पौर्णिमा, सूर्यग्रहण, अमावस्या, स्थिती, चंद्रग्रहण, पृथ्वी सूर्य, सूर्यग्रहण, पृथ्वी चंद्र सूर्य, ग्रहाचे प्रकार, खग्रास व खंडग्रास, खग्रास, खंडग्रास व कंकण आकृती, सूर्यग्रहण 7 मिनिटे 20 सेकंद। प्रश्न 4, आकृती काढा व नावे लिहा। 1. खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण। दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा। 2. खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण। दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा। प्रश्न 5, उत्तरे लिहा। दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? उत्तर 1. पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची
परिभ्रमण कक्षा एका पातळीत नाही. 2. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. त्यामुळे दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत. 2. खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते? उत्तर 1. अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे 3 खगोल अनुक्रमे एका सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. 2. एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते तर काही भागांवर चंद्राची विरळ छाया पडते. 3. पृथ्वीचा ज्या भागावर चंद्राची दाट छाया सावली पडते त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. 4. त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया किंवा सावली पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो म्हणून काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच त्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. 5. याशिवाय पृथ्वीवर काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते. 3. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. उत्तर. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे. 1. ग्रहणे हे केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणात शुभ अशुभ असे काहीही नसते हे पाठ्यपुस्तकातील विविध कृतींचा व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे. 2. वृत्तपत्र, संदर्भ पुस्तके, आंतरजाल इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहणाची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळवलेल्या माहितीची भित्तिपत्रके, तक्ते, गटचर्चा, पथनाट्ये याद्वारे प्रसार करणे. 4. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर. 1. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू. 2. सूर्यग्रहण पाहताना काळे काचेचा किंवा विशिष्ट प्रकारचा गॉगलचा वापर करू. 5. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहण होतील? उत्तर. उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहण होतील. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.